एंजल फाउंडेशन आणि केजी क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खासबाग येथील जयशंकर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर व फॅशन शो कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विविध स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे आणि फॅशन शोमुळे कार्यक्रमात रंगत निर्माण झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय पाटील हे उपस्थित होते। यावेळी त्यांनी एंजल फाउंडेशनच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे महिलांना आपले कौशल्य व आत्मविश्वास सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळत असल्याचे सांगितले। कार्यक्रमाची सुरुवात आमदार संजय पाटील, मीना बेनके, लीना टोपन्नावर, राजेंद्र जैन आणि गिरीश रामदुर्ग यांच्या हस्ते श्री गणेश पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली। भाषणाची सुरुवात करायची म्हणजे अगोदर प्रश्न पडतो की मराठी बोलायचं, कन्नड़ में माता दो क्या हिंदी में बोलना है, क्योंकि सामने बैठे लोगों को पता ही नहीं चल रहा कि कौन सी भाषा किसको पसंद है। और समझदार इंसान वही होता है जो वक्त की नजाकत को समझे। और आज की वक्त की नजाकत कहती है कि आज फैशन शो है, होम मिनिस्टर का कार्यक्रम है, आप सभी लोग फैशन शो देखना चाहते हैं। और कहते हैं ना, भोजन के वक्त भजन नहीं और फैशन के वक्त भाषण नहीं। इसलिए भाषण देना और आपकी गाली खाना दोनों भी सेहत के लिए अच्छी बात है। हाँ, बस दो बातें आणि सांगायला गरज आहे, कारण एंजल फाउंडेशनच्या माध्यमातून मीना गेली अनेक वर्ष काहीतरी करावं महिलांच्यासाठी, गोरगरीब जनतेसाठी। ती सुद्धा घरात टीव्ही बघत बसू शकते सध्याच्या वेळेला सिरियल, वो चाहिए तो घर में बैठ सकते आराम से, लेकिन कुछ करने का जज्बा आना है। दो बातें जानबूझकर बताना चाहूंगा मीना के बारे में, क्योंकि 30-35 साल से एक मुलगी एक सामान्य कुटुंबातून येते, गरीब घरातून येते, नृत्याचं शिक्षण घेते आणि स्वतः नृत्य शिक्षिका होते आणि ते करत जीवन प्रवास करत 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 आज एंजल फाउंडेशनच्या माध्यमातून काहीतरी करण्याची जिद्द बना। एक धुरंधर मूवी आई है अभी, शायद सभी ने देखा होगा। तो पहले ही डायलॉग है, तू घायल है इसलिए घातक है, और घातक है इसलिए जिंदगी है। और ये घायल भी है और घातक भी है, और इसलिए ज्यादा जिद्दी है, इसलिए कुछ करने का जज्बा मन में लेकर आगे बढ़ रही है। ऊंची उड़ान भरना जरूरी है, चाहे बार बार गिरना पड़े। ऊंची उड़ान भरना जरूरी है, चाहे बार बार गिरना पड़े। सपनों को पूरा करना जरूरी है, चाहे खुद से लड़ना पड़े। और ये मीना के लिए 100% फिट बैठता, क्योंकि मैं वोल्टेज स्कूल के माध्यम से स्कूल कॉलेज चलाता, तो मेरे स्कूल में ये आती थी, हमारे बच्चों को पढ़ाती थी और बहुत सारे क्लास भी चलाती थी। तो मैंने देखा है आणि मला ते लोक आवडतात जे गप बसत नाही, काहीतरी करत राहतात। जे गप बसतात ना, फक्त हात पाय आहे म्हणून त्याला म्हणायचं माणसं, जन्माला आले म्हणून माणसं। जी घरी गप गुमाने टीव्ही बघत बसतात त्यांना खूप राग आहे। धडपड करा, मेहनत करा, आपल्याला काय हासिल करायचं त्याचा मिळवण्याचा प्रयत्न करा। मिळू दे ना मिळू दे, प्रयत्न करतो तो जिवंत आहे। घायल तो हर परिंदा है, घायल तो यहाँ हर परिंदा है, जो फिर से उड़ सका वही तो जिंदा है। जिंदा रहना है तो कुछ करने की जिद्द बंद होनी चाहिए। आणि म्हणून मी मुद्दाम या कार्यक्रमाला, मला आम्ही बाहेर कार्यक्रमाला पण मुद्दाम आलो, कारण एक फक्त भाषणात म्हणायचं नाही, महिलांना खूप प्रोत्साहन द्या, महिला पुढे येऊ दे, पुरुषाच्या बरोबरीने काम करू दे, आणि ती आधी त्यांच्या पोटात दुखायला सुरू झाली। कमाल आहे बाबा, खरोखर आदर करता तर सगळ्या बाबतीत त्यांची इज्जत करा। आणि आम्ही सगळे हम सब लोग भारतीय हैं, इस कारण में फख्र होना चाहिए कि महिला का सम्मान अगर पूरे विश्व में किसी देश में होता है तो सिर्फ भारत देश में होता है। सिर्फ भारत में महिलाओं की इज्जत की जाती है, महिलाओं को मान सम्मान दिया है। बाकी देश में करते नहीं, मैं नहीं कहता, लेकिन म्हणतात ना, आई शब्द ऐकायचा आहे, मावशी ऐकायचा आहे, काकू ऐकायचा आहे, बहिणीच्या रूपात बघायचं आहे, पत्नीच्या रूपात बघायचं आहे, आईच्या रूपात बघायचं आहे, तिला लक्ष्मी सरस्वती मग दुर्गा म्हणून पूजा करायची आहे, तर तुम्हाला भारताला जन्म घ्यावा लागेल। नमस्कार, आज एंजल फाउंडेशनच्या वतीने आम्ही कार्यक्रम आयोजन केलेला आहे। होम मिनिस्टर आणखीन खण साडीचं फॅशन शो, पारंपरिक फॅशन शो ठेवलेला आहे।
तसंच अधिक महिन्यासाठी आपण हे कार्यक्रम घेतलेला आहे. आज लास्ट दिवस आहे, तसं हळदी कुंकू पण आम्ही केलेलं आहे याच्यामध्ये लेडीजना. आणखीन आम्हाला सहकार चांगले आहे बेळगावच्या आणि आपल्या महिला मंडळांनी फार चांगले सहकार दिलेले आहे. असंच आमच्या एंजल फाउंडेशनला सहकार द्यावा आणि सगळ्यांचा बेळगावकरांचा आपल्याशी आशीर्वाद राहावा. वर्ड्स मीट. होम मिनिस्टर स्पर्धेचे प्रथम क्रमांक स्वाती ओमकार कुर्णे, द्वितीय क्रमांक पूजा मंजुनाथ मुदकेकर, तृतीय क्रमांक तृप्ती लिंगडे यांनी पटकावला. फॅशन शो स्पर्धेमध्ये स्नेहल मावळणकर यांनी प्रथम, सोनिया आळवे यांनी द्वितीय आणि पुष्पा जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना मीना बेनके, लीना टोपण्णवर, राजेंद्र जैन, दीपक सुतार व कुमार जाधव यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. महिलांच्या कलागुणांना व व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.